पार्टीचा हा विजय महायुतीचे घटक पक्ष युवासेना पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय आणि सगळ्यात मोठा भाऊ म्हणून ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपची दमदार कामगिरी राहिली, सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं, सगळ्या भाजपच्या आमदारांचं मनापासून अभिनंदन करीन। या ठिकाणी निवडून आलेले आमचे प्रतापदादा अडसळ, या ठिकाणी त्यांचं मी अभिनंदन करीन। त्याचप्रमाणे आमचे राजेश भाऊ वानखडे, त्यांचं मी अभिनंदन करीन। प्रवीणजी तायडे यांचं अभिनंदन करीन आणि मेलघाटचा वाघ केवळराम खाडे यांचं अभिनंदन आणि आपले यावलकर साहेब, यावलकरचं अभिनंदन करीन। आणि जसा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झाला, तसाच अमरावती जिल्ह्यामध्ये डॉक्टर बोंडे साहेब आणि नवनीत राणा या दोन्ही भाजपच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये दणदणीत अमरावतीमध्ये या ठिकाणी विजय झालेला आहे। डॉक्टर बोंडे साहेबांचं आणि नवनीत राणांचं सुद्धा मी अभिनंदन करीन। आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांनी या जिल्ह्याकडे पूर्ण लक्ष दिलं, पूर्ण ताकद दिली आणि खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांचा चेहरा हा घराघरामध्ये लोकांनी स्वीकारला आणि त्याचा सुद्धा विजय झाला। म्हणून या ठिकाणी जास्त विरोधकांचं खोटं बोलणं चाललं नाही। लोकसभेमध्ये खूप खोटे बोलले, ते लोकांना पसलं नाही आता, म्हणून त्या ठिकाणी त्यांचा पूर्ण बदला हा खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्याच्या जनतेने मोठा विजय मिळवलेला आहे। मी या ठिकाणी माझ्या विजयापेक्षाही जास्त, सगळ्यात जास्त तर अमरावती जिल्ह्यामध्ये प्रतापदादा असो, केवलरामजी असो की मी असो, आमच्या तिघाहीपेक्षा मी राजेशजी वानखडे राजेश भाऊ वानखडेंचा विजय हा आमच्या विजयामध्ये पूर्ण साखर आणि काय म्हणतो ना आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रवीण तायडेंचा विजय झाला, तो घी चक्कर झाला। म्हणून मला असं वाटतं हे दोन्ही विजय जे आहे अमरावती जिल्ह्यानी खऱ्या अर्थानं दाखवून दिलेला आहे की ज्यांनी लोकसभेमध्ये नवनीत राणाला पाडण्याचं काम केलं आणि या जिल्ह्याचा विकास थांबवण्याचं काम केलं। या जिल्ह्यामध्ये अनेक राहुल गांधीच्या सभा झाल्या, त्यात खोटे बोलले, रेटून बोलले, त्यांचा पूर्ण हिशोब अमरावती जिल्ह्याच्या जनतेने घेतलेला। माझी मनापासून इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे, या राज्याचे नेतृत्व केलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत ताकदीनं आम्ही सगळे मिळून काम करू आणि या जिल्ह्याचा विकास करू। केंद्रामध्ये एक मजबूत हात आपल्यामध्ये डॉक्टर बोंडे साहेबांचा आशीर्वाद आहे की केंद्रामध्ये जे प्रोजेक्ट असले ते पाठपुरावा करतील, राज्यामधून आम्ही पाठपुरावा करून पाठवू आणि पूर्ण ताकदीनं राजेश भाऊ असो, प्रवीण तायडेजी असो, प्रतापदादा असो, केवलरामजी असो, पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रामधून त्यांच्या पाठीशी उभा राहून या महाराष्ट्राचे प्रोजेक्ट फॉलोअप करून केंद्रापर्यंत पाठवू, राज्यातून खेचून आणू, हे डॉक्टर साहेबांना विश्वास देतो। आणि या ठिकाणी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली, रात्रचा दिवस केला, त्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करेन। आणि या ठिकाणी सगळे भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित आहे, शिवराजभाऊ कुलकर्णी आहे, या ठिकाणी आमचे बीएलजी गुल्हानेजी आहे, आमचे नितीन भाऊ गुडदे, खूप अभिनंदन करण्यासारख्या त्यांनी दिवसामध्ये चांगली कामगिरी बजावली। या ठिकाणी आमचे रवी भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, खांडेकर साहेब, सूर्यवंशीजी आहे आणि या ठिकाणी आमचे सगळ्यात आरपीचे नेते आमचे नरेंद्रजी इंगोले, सुनील खाडे आणि या ठिकाणी आमच्या ताई महाजन या ठिकाणी उपस्थित आहे। सगळे उपस्थित आलेले ताई आहे, सगळ्यांचं अभिनंदन करेन आणि सगळ्यांचे धन्यवाद जे मला सहकार्य केल्याबद्दल भाजपच्या सगळ्या
कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या सगळ्या युवासेना पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात मदत केली त्यांचं मी अभिनंदन करतो। या ठिकाणी सगळ्यांचा आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। भारत माता की जय, भारत माता की जय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।